पुढची बातमी पाहूया। सुरेश उर्फ बाळ्या म्हात्रे यांच्या भिवंडीमधील गोदामांवरती MMRDAनं कारवाई केलेली आहे। बाळ्या म्हात्रेंना नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षानं भिवंडीमधून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि त्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली। दरम्यान आपल्यावरील कारवाई राजकीय दबावातून होत असल्याचा आरोप बाळ्या म्हात्रे यांनी भाजपवरती केलाय। काल उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अवघ्या 2 तासातच MMRDAचे 2 अधिकारी पोलीस फौज पाट्यासह आर्किओलॉजी वर्ल्ड या माझ्या प्रोजेक्टवर पोहोचले। आम्ही हायकोर्टातून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये म्हणून स्टे देखील आणलेला आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं की आम्हाला वरून खूप मोठा दबाव आहे, अर्थातच कपिल पाटील यांचाच दबाव आहे। मला कल्पना आहे की माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कपिल पाटलांच्या पायाखालची वारू ही सरकलेली आहे आणि म्हणूनच चिडून जाऊन त्यांनी अशा प्रकारचे कृत्य केलेले आहे। दरम्यान बाळ्या म्हात्रेंच्या गोदामावरती कारवाई करण्यात आली, तिथून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं सुरेश म्हात्रे उर्फ बाळे मामा यांच्या नावाची घोषणा झाल्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर आर्किओलॉजिस्ट वर्ल्ड या ठिकाणी जो गोदामपट्टा आहे त्या गोदामपट्ट्यावरती कारवाई करण्यासाठी MMRDAचे अधिकारी पोलीस फौज फाटासह या ठिकाणी दाखल झाले होते। मात्र ही जी पूर्ण प्रकल्प आहे, हा जो पूर्ण प्रकल्प आहे तो बाळे मामा यांच्या वतीनं शासनाचा GR जो आहे की रेग्युलाइज करण्यासाठी हे जो गोदामपट्टा आहे तो रेग्युलाइज करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये जो याचिका आहे ती दाखल करण्यात आलेली आहे, मागणी करण्यात आलेली आहे। मात्र असं असताना या सर्व पट्ट्यांवरती स्थगिती आदेश देखील या ठिकाणी घेण्यात आलेले असताना या ठिकाणी ही कारवाई राजकीय दबाव पोटी या ठिकाणी कुठेतरी घेतली जाते आणि कपिल पाटील यांचा दबाव असल्याचा आरोप देखील या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळे मामा यांनी केलेला आहे। हा संपूर्ण पट्टा जो आहे तो गोदाम पट्टा आहे आणि हा जो आर्किओलॉजी वर्ल्ड आहे तो गोदाम पट्ट्या संकुलामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी हा गोदाम संकुल असल्यामुळे या ठिकाणी जवळजवळ 90,000 लोक जी आहेत ती रोजगार त्यांना मिळतोय असं देखील सुरेश म्हात्रे उर्फ बाळे मामा सांगितलेलं आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की कपिल पाटील यांची सुरुवात देखील या ठिकाणी गोदाम पट्ट्यापासून झालेली आहे आणि भ्रष्टाचारापासून झाली आहे। त्यामुळे याची जी जननी आहे ते कपिल पाटलांपासून सुरुवात होते। त्यामुळे ज्यांची घरं काचेची असतील त्यांनी दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारू नये असा आरोप देखील, असा मोठा आरोप या ठिकाणी सुरेश म्हात्रे उर्फ बाळे मामा यांनी कपिल पाटलांवर केला आहे। अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।